नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तन्वी आणि ओमकार ब्लॉग मध्ये। तर हा नवीन व्हिडिओ असणार आहे। आम्ही जी 2022 मध्ये ट्रिप केली होती मुंबई टू अमृतसर, अमृतसर टू काश्मीर। तर 2022 मध्ये आम्ही काश्मीरला गेलो होतो आणि हा व्हिडिओ त्याबद्दलच असणार आहे। आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत की आम्ही कशी ट्रिप प्लॅन केली, काय काय रिसर्च केले, कुठे राहिलो, कसे फिरलो। आणि ही ट्रिप आम्ही केली होती 2022 मध्ये आणि आमचं पूर्ण ट्रिपचं बजेट झालं होतं 66,000। येस, यू हर्ड राईट, 66,000 मध्ये आम्ही फक्त काश्मीर आहे तर अमृतसर आणि काश्मीर अशा दोन्ही ट्रिप केल्या होत्या। जे की लोक 1-1 लाख रुपये फक्त काश्मीर ट्रिप वरती खर्च करतात, तर आम्ही ती कशी केली हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। आणि हा व्हिडिओ खूप मोठा असणार, त्यामुळे ह्याचा आम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा 2 पार्ट्स मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। पार्ट 1 जसं आपण एव्हरी मंगळवार आणि शुक्रवारी आमचे व्हिडिओज येत असतात, सो तुम्ही बेल आयकन प्रेस करून ठेवा, तुम्हाला याचे नोटिफिकेशन येतील। सो पार्ट 1 हा ट्यूसडेला रिलीज होईल आणि पार्ट 2 हा फ्रायडेला रिलीज होईल। सो पार्ट 1 मध्ये आम्ही कव्हर करणार आहोत की आम्ही मुंबई टू अमृतसर आणि अमृतसर मध्ये आम्ही कसे फिरलो, काय केलं आणि त्याचं पूर्ण बजेट हे तुम्हाला पार्ट 1 मध्ये दिसणार आहे। आणि पार्ट 2 मध्ये आपण काश्मीर ट्रिप बद्दल बोलणार आहोत, कारण की ती आमची थोडी लॉंग ट्रिप होती आणि इंटरनल ट्रॅव्हलिंग वगैरे आम्ही कसं काय केलं। आणि ही बॅकपॅक ट्रिप होती, सो आम्ही लिटरली 2 अशा सॅग बॅग्स पाठीवरती घेऊन आम्ही ही अख्खी ट्रिप केली आहे। सो चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर नंबर 1 म्हणजे आता आम्ही इथून निघालो होतो मुंबईवरून टू अमृतसरला जायला। सो मुंबई सेंट्रल वरून डेली ट्रेन निघते गोल्डन टेम्पल या नावाने। तर गोल्डन टेम्पल ही ट्रेन आम्ही ही बुक केली होती। ती पूर्ण काहीतरी 28 तासाची जर्नी होती त्याची। 28 तास लागतात, हा 28 तास लागतात पोहोचायला अमृतसरला। ठीक आहे, सो फ्लाइट पण ऑप्शन होता, पण आम्हाला पूर्ण बजेट ट्रिप करायची होती। म्हणजे बजेट ठेवला होता ऍक्च्युली आम्ही 60,000 पर्यंत, पण तो बजेट थोडा एक्सटेंड करून आम्ही 66,000 पर्यंत घेऊन गेलो। ते तर होतच, बजेट मध्ये ट्रिप जर झाली मध्ये काहीच कशाला पाहिजे, ती ट्रिप कसली। तर आम्ही गेलो होतो ट्रेननी, 3 टायर AC आम्ही बुक केली होती। सो रात्री आम्ही लँड झालो अमृतसर मध्ये, म्हणजे पोहोचलो आम्ही आणि तिथून मग आम्ही हॉटेलवरती गेलो। हॉटेल आम्ही असं बुक केलं होतं की आम्हाला मेन तर मंदिरात जायचं होतं, गोल्डन टेम्पल मध्ये आम्हाला जायचं होतं। सो जे स्टे आम्ही बुक केला होता तो वॉकिंग डिस्टन्स वरतीच आम्ही बुक केला होता। म्हणजे जसं की तुम्ही निघालात आणि वॉकिंग डिस्टन्स वरती तुम्हाला गोल्डन टेम्पल भेटून जाणार असं आम्ही बुक केलं। थोडं इझी करायला ओमकार आपण असं करूया की डे 1 डे 2 त्याप्रमाणे आपण तो डिवाइड करूया, म्हणजे आपल्याला एक्सप्लेन करायला आणि त्यांना समजायला पण ते इझी जाईल। सो डे 1 ऍज ही सेड आमचा पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्येच गेला। इथून आम्ही ट्रेन बुक केलेली आणि ट्रेनचे होते आमचे 2800 रुपये झाले होते दोघांचे, 3 टायरचे। ऍज आय सेड की 2022 मध्ये होते, त्यामुळे अगेन आत्ताच्या तिकीट फेअर मध्ये ते डिफरन्शिएट होईल। आणि 2022 ला म्हणजे की ऍज आय सेड तेव्हा आम्ही युट्यूब करत नव्हतो, पण आम्ही जे आता व्हिडिओज करतोय तर आम्हाला असं वाटलं की आम्ही तुम्हाला ते सांगू की जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल तुम्ही पण जर प्लॅन करत असाल ट्रिप तर ऍज ओमकार सेड की आम्ही ट्रेननी पोहोचलो आणि आम्ही रात्री लेट पोहोचलो। ओमकार ते तू मिस केलं, सो आय कम्प्लीटेड की आम्ही रात्री लेट पोहोचलो। आमची ट्रेन पोहोचणार होती 11:30 वाजता, पण आम्हाला पोहोचायला 12:30 वाजले। आणि आम्ही काही खाल्लं नव्हतं, त्यामुळे तिथे आम्ही एक जवळच्याच हॉटेलमध्ये आधी खाल्लं, त्यामुळे ते खाऊन निघेपर्यंत तर अजूनच लेट झाला आम्हाला। 1 वगैरे वाजला होता आणि तिथून आम्ही जी टमटम टाईप रिक्षाज असतात त्याने आमचे रात्र पण होती, त्यामुळे 200 रुपये घेतले। ऍक्च्युली 200 रुपये नाही होत, तिथे शेअरिंग पण जातात। जवळ आहे अमृतसर स्टेशन पासून गोल्डन टेम्पल, आणि आय प्रिफर जर तुम्ही गोल्डन टेम्पलला जाताय तर त्याच एरियात जवळपास कुठेतरी तुम्ही स्टे घ्या, म्हणजे तुम्हाला सगळं काही इझी पडेल। सो या पुढची स्टोरी ओमकार सांगेल जी आमची स्टेची झाली आहे। सो हा डे 1चा नेक्स्ट पार्ट आहे की आम्ही स्टे कुठे केला होता। सो स्टे म्हणजे मंदिराचा आम्ही जवळच केला होता आणि रात्री आम्ही पोहोचलो 12:30-1 पर्यंत आम्ही स्टे वरती आम्ही पोहोचलो। सो स्टे वाल्याला आम्ही फोन करतोय, तो काही फोनच नव्हता उचलत। मग स्टे मध्ये आम्ही एंट्री केली,
मग जो रिसेप्शनिस्ट होता तो झोपून गेला होता, दारू पिऊन झोपून गेला होता. आणि रिव्ह्यूज पण ऍक्च्युली आम्ही वाचले होते की म्हणजे एवढे खराब रिव्ह्यू वगैरे नव्हते, म्हणजे 1000 रुपयाची ती रूम होती, रिव्ह्यूज पण चांगले होते. आणि ऍक्च्युली आम्ही विचार केला की आमचा अख्खा दिवस तर फिरण्यातच जाणार आहे, तर ते पण पुढे आम्ही सांगूच कसं का ते, कारण आम्ही फक्त रात्री झोपण्यापुरतेच थांबणार होतो. सो आम्ही विचार केला की उगाच जास्त पैसे, आणि तिथे भक्त निवास वगैरे पण आहेत, पण लाईक वी आर नॉट मॅरिड, सो माहिती नव्हतं की तेव्हा, आणि तेव्हा तर आमचा साखरपुडा वगैरे काहीच झालं नव्हतं, सो माहिती नव्हतं की अलाव करतील भक्त निवासमध्ये की नाही अलाव करणार, म्हणून मग आम्ही ते पण बुक केलं नव्हतं. कारण की तिथे आय गेस ऑनलाईन बुकिंग आत्ता घेत असतील, पण तेव्हा ऑनलाईन बुकिंग पण घेत नव्हते. सो त्यामुळे भक्त निवास तर खूप छान ऑप्शन आहे, खूप बजेट फ्रेंडली आणि इतकं स्वच्छ आणि खूप छान आहे तिथे. सो तो पण तुम्ही ऑप्शन घेऊ शकता. पण आम्ही हा मेक माय ट्रिप वरती, जसं तेव्हा ओयो खूप फेमस होतं, सो ते मेक माय ट्रिप वरती ओयो आलेलं, आम्ही ओयो ऍप वरून पण केलं नव्हतं. आणि रिव्ह्यूज बघितले तर नॉर्मल 3 स्टार वगैरे होते, तर आम्ही विचार केला की ठीक आहे ना, असं वाटतं फक्त थोडा वेळच जायचं, अख्खा दिवस आपला फिरण्यातच जाणार आहे, तर का. पण आम्ही तिथे गेलो, तो दारू पिऊन झोपला होता, त्याला उठवतोय तो उठत नाहीये. आणि यू विल नॉट इमॅजिन, ही आमची पहिली ट्रिप होती की आम्ही इतकं लांब गेलोय कुठेतरी महाराष्ट्राच्या बाहेर, आणि स्वतः सगळं प्लॅनिंग करून. आणि 1:30 वाजलाय, 1:30-2 झाल्यात, आणि आम्ही तिथे थांबलोय, तो फोनच नाही उचलत आहे, तो उठवतोय त्याला उठत नाहीये. मी मेक माय ट्रिप वरनं त्या ओनरचा नंबर घेतला, त्या ओनरला फोन करते, तो फोन उचलत नाहीये. शेवटी त्याने तो जरासा सांगितलं, तो लिटरली ओमकार बोलता नाही आहे, रूम खाली नाही आहे, आप क्या नाही, रूम खाली नाही आप जाओ. तर आमचं असं झालं की अरे रूम खाली नाहीये, म्हणजे आम्ही बुकिंग केली आम्ही, आणि पेमेंट वगैरे सगळं झालं होतं. तर त्याला ओंकारने कसं कसं उठवलं, तो दारू पिऊन झोपला होता, तो उठला त्याला. आणि ऍक्च्युली काय झालं की आमच्या आधी जे लोक होते त्यांचा एक्सटेंड झालेला स्टे, आणि आम्ही मेन्शन करतानाच लिहिलेलं की आम्ही लेट येणार आहे, कारण ऍज आय सेड की आमची ट्रेनच रात्री पोहोचणार होती. तर त्याने वाटतं त्यांना एक्सटेंड केला, आणि ते लोक जे निघाले तर त्यांनी त्या रिसेप्शनिस्टला उठवलंच नाही की कशाला याला उठवा. त्यामुळे तो बोलला की अरे फ्रीच नाही आहे असं वगैरे. आणि नंतर ती रूम पण इतकी घाण होती, इतकी म्हणजे नाही, ती रूम म्हणजे अशी होती की जसं एक फ्रेंड सर्कल मध्ये नाही कोणाची म्हणजे जर ओयो वगैरे असेल तर ते एक 4-5 तासासाठी रूम देतात, तर ती रूम तशी त्याने त्या कपलला देऊन ठेवली होती. आणि आम्हाला त्याने सांगितलं की आता हीच तुम्ही ती रूम युज करा. त्याने म्हणजे बेडशीट वगैरे काहीच क्लीन वगैरे काहीच नाही केलं, आणि इतकं हॉरिबल. सो आम्ही त्याच रात्री म्हणजे तन्वीनी कंप्लेंट वगैरे करून मेक माय ट्रिप वाल्यांसोबत बोलून आम्हाला त्याच प्राइस रेंज मध्ये एक दुसरी रूम आम्हाला दुसऱ्या ठिकाणी अरेंज करून दिली. मग परत तीच गाडी घेऊन आम्ही दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट झालो होतो. नाही ते पण म्हणजे इतकं इझिली मी 3-3:30 वाजेपर्यंत मेक माय ट्रिप वाल्यांना शी कोऑर्डिनेट करायचा प्रयत्न करते, की तिथे डायरेक्ट त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाहीये. मी आधी मेल केला, मी लिटरली व्हिडिओज काढले, फोटोज काढले, आणि मी ते त्यांना मेल केले की खूप अर्जंट आहे, असं सगळं झालंय. आणि मग त्यांचा मला समोरून फोन आला, विदिन हाफ एन आवर त्यांचा फोन आला, आणि मी त्यांना बोलली की अरे मी इथे कारण की मी राहूच शकत नव्हते, मी झोपली, आम्ही लिटरली कपडे पण फक्त चेंज केले, आणि ते प्रवासातले होते, आणि मी झोपली पण नाही रात्रभर. तर आम्ही कसं की 2 दिवसासाठी केलं होतं, का फक्त बॅग्सच ठेवायच्या होत्या. तर मी त्याला कसं बसं फोन केला की मला माहिती ना, मी इथे म्हणजे इतकं स्टिंग करत हा, आणि हा खूप घाण, आमचा पहिला आणि शेवटचा एवढा घाण आमचा एक्सपिरियन्स होता. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही कधीही स्वतः करताय. आणि त्यानंतर आम्ही तो धडा घेतला की आम्ही रिव्ह्यूज थरली चेक करतो, नॉट जस्ट ऑन मेक माय ट्रिप, ट्रिप ऍडवायझर, गुगल, आम्ही सगळ्यावरती त्याचे लिंक रिव्ह्यूज चेक करतो, जे लोक येऊन गेली आहेत त्यांचा. हे त्यानंतर मी तर बाबा कानाला खडाला, कारण की सगळे बुकिंग आणि हे सगळं पार्ट हा माझ्याकडेच असतो जेव्हा पण आम्ही ट्रिप प्लॅन करतो. आणि मग नंतर तो थँक्यू मेक माय ट्रिप, त्यांनी आम्हाला तेव्हा पण सांगितलं की तुम्ही आत्ता पण जर तुम्हाला हवं तर तुम्ही जाऊ शकता. त्याने आमच्याकडनं पैसे पण नाही घेतले, कारण की ऍज अ सेड ते मेक माय ट्रिपवरनंच बुकिंग केलेलं, तर ते पेमेंट वगैरे सगळं झालं होतं त्याचं. तर मी म्हटलं की आता एकतर अनोळखी शहर, आपल्याला माहिती नाही, रात्रीचे 3:30-4 वाजलेले, जवळच होतं ते हॉटेल वॉकिंग डिस्टन्सवर. बट आम्ही विचार केला की मी स्पेशली, कारण की मुलं असेल तर काय वाटत नाही, आणि आम्ही 2च जण होतो, तर आम्ही विचार केला की आता राहू दे, ही रात्र आम्ही काढतो, दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर
उठून म्हटलं आम्ही डायरेक्ट तिथे जाऊन की ते वॉशरूम पण युज करायची माझी इच्छा होत नव्हती, इतकं घाण होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठलो 6:30-7ला, कारण की त्या ट्रेनमध्ये होतो, 28 तास झोप झाली नव्हती. त्या रात्री 3:30-4 वाजेपर्यंत ते झालं. मग सकाळी लवकर उठून आम्ही तसंच निघालो, त्याला चावी दिली. त्याच्याशी मी काहीच बोलली नाही आणि आम्ही भांडलो पण नाही काय, कारण की ते खूप असं फिशी लिटरली वाटत होतं. सकाळी एक असा एकदम मुष्टंडा माणूस तिथे बसला होता. म्हटलं ह्यांच्याशी आता वाद घालण्यात काही उपयोग नाही, कारण की काय पॉइंटच नाही. आणि त्यांना माहिती की आमचं बुकिंग, तर तो कळलं की तो बोलला की अरे आपका बुकिंग कल तक था ना. तर आम्ही त्यांना म्हटलं की नाही हम लोग चेकआउट कर रहे हैं, फक्त चावी दिली आणि मी निघाले. आणि जो मी असा एवढा मोठा असा धडाच लिहिला अख्खा रिव्ह्यूचा, फोटो बिटो टाकून. कारण की माझी सवय की ऑब्व्हियसली यार आपण पे करतोय, आपण अनोळखी शहरात जातोय, तर आपण व्यवस्थित तर हे केलं पाहिजे. आणि रिव्ह्यूज तुम्ही फेक रिव्ह्यूज वगैरे टाकता ज्याला काहीच अर्थ नाही आहे. आणि मी मेक माय ट्रिप आल्यानंतर की तुम्ही हे काढून टाका तुमच्या साईटवरून, कारण की ही ओयोची रूम लिटरली मेक माय ट्रिप वरती हे झालंय, जे की ओयोचा एक वेगळा ऍप असतो त्यांच्या रूम्सचा. सो पण टचवूड त्यांनी आमच्याकडनं काहीच पैसे घेतले नाही. जी दुसरी रूम होती ती त्याच प्राइस मध्ये त्यांनी आम्हाला हे करून, आणि दुसरी जी बिरंदर असं काहीतरी त्याचं नाव होतं, मी जर चुकत असेल तर मी परत एकदा डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक टाकेन आणि खाली पण ओमकार मेन्शन करेल त्यांचं नाव. जे सेकंड आम्ही रूम मध्ये, पंजाबीच गाय होता, बट तो इतका चांगला होता, इतका छान होता. आम्ही त्याला आमचा एक्सपिरियन्स शेअर केला. रूम अगदी स्वच्छ होती आणि त्याच्याकडे ती एकच अवेलेबल होती. आमचं नशीब की ती एकच अवेलेबल होती, नाहीतर आम्हाला तिथल्या तिथे काहीतरी वेगळं हे करावं लागलं असतं. पण थँक्यू मेक माय ट्रिप. आता आम्ही हा व्हिडिओ बनवत आहे म्हणून आम्हाला तो थँक्स गिव्हिंगचा एक चान्स मिळतोय की तुम्ही ती आम्हाला चेंज करून दिली. सो येस, पुढचं काय सांगेल. सो आम्ही त्या नंतर त्या नवीन रूम मध्ये शिफ्ट झालो. प्लॅनिंग डे टू मध्ये म्हणजे त्या रूम मध्ये आम्ही शिफ्ट झालो. सकाळी लवकर उठून म्हणजे एक 7-8 पर्यंत आम्ही रेडी झालो. रेडी होऊन आम्ही आधी मंदिर गाठलं. मंदिरामध्ये गेलो, दर्शन वगैरे घेतलं, गोल्डन टेम्पलचं दर्शन आम्ही केलं. नंतर मग तिथून बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर तिकडे बस आहे. गोल्डन टेम्पलच्या जर बाहेर आला ना तुम्ही, तिथे एक सर्कल आहे, तर त्या सर्कलच्या इथे आल्याच्या नंतर ना एक बस आहे, काय हॉप अँड हॉप अशी बस, हॉप ऑन बस. जशी मुंबई दर्शनची आपली बस आहे जिथे सगळं मुंबई दर्शन घडवतो, तशी पंजाब गव्हर्नमेंटनी ती एक हॉप अँड हॉप ऑन बस चालू केली आहे. ज्याचं तुम्ही बुकिंग ऑनलाईन केलं तर बेस्ट. तिथे पण होतं ऑन द स्पॉट, पण वी नेव्हर नो जर फुल असेल तर काय करणार. सो ती एक बस आम्ही केली होती. आणि सो त्या बसचे 450 रुपये पर पर्सन होते. आणि खाली पण बसायचं ऑप्शन आहे, वरती पण बसायचं ऑप्शन, डबल डेकर. वरती जो बसायचं ऑप्शन आहे ते पूर्ण ओपन होतं. म्हणजे जर, आणि कसं की आम्ही गेलो होतो एप्रिलमध्ये गेलो होतो, कारण एप्रिलमध्ये गेलो होतो. तर खालचा जो स्पेस आहे तो पूर्ण एसीचा आहे. जो बेस्ट असेल की तुम्ही एसी मध्येच बसून पूर्ण फिरा, एसी बसत. तर तिथे मोठं त्यांचा खालचा कॉलेज तुम्हाला बघायला भेटतं. बाकीचे अजून काही किल्ले वगैरे ते बघायला भेटतात. ती बसच पूर्ण फिरवते. हॉप अँड हॉप ऑन बसचं जे बुकिंग आम्ही ऑनलाईन केलं होतं, जसं ओमकारने तुम्हाला सांगितलं, त्यामध्ये 3-4 ठिकाणं एकत्र फिरत आणि ते बजेटमध्ये पण बसतं, कारण की त्याच्यामध्ये वाघा बॉर्डर पण इन्क्लूड आहे. सो पुढे तुम्हाला डिटेल्स दिसतच असतील की काय काय ठिकाणी तिथे ते लोक फिरवतात. एक गोबिंदगड फोर्ट आहे, 2-3 टेम्पल्स आहेत, आणि लास्टला ते लोक आपल्याला वाघा बॉर्डरला घेऊन जातात आणि परत ती बस फिरून 8-8:30ला तुम्हाला गोल्डन टेम्पलच्या चौकात आणून ती तुम्हाला सोडते. आमचं मेन जालियनवाला बाग करायचं राहिलं, कारण की आमच्या बसचा टाइमच तो झाला होता की आमची 10:30ची बस होती. आणि ऍज आय सेड हा सगळा आधीचा गोंधळ झाला म्हणून आमची झोप पण पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे आम्हाला दर्शन घेऊन बाहेर येईपर्यंत 9-10 तर वाजलेच होते दर्शन घेऊन, आणि लाईन असते खूप भरपूर तिथे. आणि मंदिर 3:30-4लाच ओपन होतं, जर तुम्हाला ते पण आहे. आणि प्रसाद पूर्ण वेळ चालू असतो तिथे. आम्ही दुपारचं तर आम्हाला नाही जमलं, पण आम्ही रात्रीचा तिकडचा जो प्रसाद आहे, जो लंगर का प्रसाद बोलतात, तो आम्ही तिथे खाल्ला. आणि तो आवर्जून तुम्ही पण ट्राय केलाच पाहिजे, इतका तो प्रसाद आहे कारण एक प्रकारचा. आमच्याकडे जर वेळ असेल तर आम्ही तिथे सेवा पण केली असती. तिथे
जे काही जेवण बनतं, भांडी घासली जाते, तिथे कोणच पेड लोक नाही आहेत. तिथे सगळे स्वतःच्या इच्छेने तिथे ती सेवा करतात. कोणाला भांडी घासायची आहे, कोणाला काय भाजी कापायची आहे, जेवणात जायचंय, सो ते सगळं तुम्ही करू शकता. आमच्याकडे जर वेळ असता तर आम्ही नक्की ते केलं असतं, पण आमच्याकडे खरंच वेळ नव्हता, कारण की एकच दिवस आम्ही तिथे राहणार होतो आणि तो सगळा दिवस या हॉपन बसमध्येच गेला. सो जर तुम्ही 2 लोक असाल तर ते खूप परवडतं, कारण 450 रुपये जर तुम्ही दिले तर एसी बसमधून एक तर तुम्ही फिरता, त्यांचा गाईड असतो. पंजाब गव्हर्नमेंटनी खूप सारे त्यांचे जे सोल्जर्स वॉरियर्स आहेत त्यांचं एक म्युझियम बनवून ठेवलंय. त्यांच्या संस्कृती सांगण्याचं, जशी त्यांची पगडी आहे, त्या प्रत्येक पगडीचं एक वेगळं काय म्हणू शकतो की कास्ट वाईज पण एक वेगळं असतं, आणि प्रत्येक जण की कोण कुठली पगडी घालणार, ती कशी बांधली जाते, त्या प्रत्येक पगडी बांधण्यामागचं काय रिझन आहे ते सगळं पण खूप म्हणजे ते खूप डिटेल असं आपल्याला दिसतं की पगडी बांधून एक माणूस चाललाय की तो पंजाबी आहे, पण त्यात पण खूप सारे प्रकार आहेत, प्रकारच्या खूप साऱ्या पगड्या आहेत. सो ते सगळं आम्हाला जाणून घ्यायला भेटलं. आणि 2 लोक असल्यामुळे ते 450 एसी बसमधून वाघा बॉर्डरला पण तुम्ही जाताय, परत आणून सोडताय, सो ते खूप छान होतं. वाघा बॉर्डरचा एक्सपिरियन्स पण अफलातून, म्हणजे तुम्ही खरंच एकदा तरी तिथे गेलं पाहिजे, की तो जो एक जोश येतो की तिथे ते लोक आपल्याला उकसावतात. लिटरली एक माणूस असतो की आवाज आला पाहिजे, पलीकडून जो येतो त्याच्यापेक्षा आपला आवाज जास्त पाहिजे त्यासाठी, आणि ते सगळं परेड वगैरे होतं. खूप छान, खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि ही हॉपन बस तुम्ही 2 असाल किंवा 3-4 जण असाल तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. दुसऱ्या दिवशी आम्ही परत आलो, मग नंतर आम्हाला शॉपिंग पण करायची होती. तिथून आम्ही शॉपिंग पण ऑब्व्हियसली जातोय तर शॉपिंग करणं तर गरजेचंच आहे, पण आम्ही एकच दिवस ठेवला त्यामध्ये, कारण की थोडा टाइमचा होता. तरी पण आम्ही तिथून जुतीज घेतल्या, पंजाबी जुतीज असतात, फुलकारी ओढणी घेतली मी तिथून. त्याचे पण काही फोटोज आणि जर माझ्याकडे असतील तर मी ते नक्की पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच. तर ते सगळं करून आमचा पंजाबचा दिवस संपला, म्हणजे अमृतसरचा दिवस संपला. आम्हाला आवडेल की परत फक्त अमृतसर ट्रिप आम्हाला करायची आहे, कारण की तिथे खूप असे गड्डादा धाबा आहे, असे खूप सारे धाबे आहेत, खूप सारी स्वीट्सची दुकान आहेत की जी इतकी फेमस आणि इतकं छान त्यांच्याकडे जेवण असतं. तर फक्त तिकडचं एक फूड कल्चर जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही 1 दिवस द्या, आणि 1 दिवस गोल्डन टेम्पल, वाघा बॉर्डर त्यासाठी सो जर तुम्हाला आम्ही सजेस्ट करू तर तुम्हाला तिथे जायचं आणि राहायचं तर 2 दिवस तर तुमच्याकडे हवेत, की जिथे तुम्ही अख्खे 2 दिवस तुमच्याकडे हवेत, की जे तुम्ही पूर्ण फिरण्यामध्ये आणि तुमचं सगळंच कव्हर होईल त्यामध्ये. 1 दिवस वाघा बॉर्डर आणि टेम्पल वगैरे, आणि 1 दिवस फक्त खाण्यासाठी आणि शॉपिंगसाठी द्या. सो येस, हे आमचे रेकमेंडेशन होतं. आणि आता तुम्ही म्हणाल की आम्ही इथून अमृतसर आणि मग अमृतसरवरून काश्मीर का गेलो, डायरेक्ट लोक काश्मीर जातात, कारण की मोस्टली जे काश्मीर ट्रिप असते की इथून पण ट्रेन आहे जी 32 का 36 तास लागतात ट्रॅव्हलिंगसाठी. ट्रेन पण होती आणि फ्लाईटचं तर ऑप्शन आहेच, पण मी ॲज आय सेड की आम्ही ही बजेट ट्रिप केली होती. ही कम्प्लीट बजेट ट्रिप असल्यामुळे आम्ही तिकीटचे फेअर्स बघितले तर ते फक्त एका माणसाचे 14,000 रुपये दाखवत होते, कारण एप्रिल हा तिथला पीक सीझन आहे. खूप टुरिस्ट असतात, खूप लोक असतात, आणि तो पीक सीझन आहे तिकडचा काश्मीरचा, त्यामुळे 14,000 रुपये एकाची ट्रिप होती आमची. सो आम्ही कधीच फ्लाईटमध्ये गेलो नव्हतो, आम्ही कधीच फ्लाईटने ट्रॅव्हल केलं नव्हतं. आमच्या दोघांची ही फर्स्ट जर्नी होणार होती, आणि आमचं असं होतं की म्हणजे माझं असं होतं की यार फ्लाईटनेच जायचं, पण बजेटमध्ये बसत नव्हतं, आमचं बजेट खूप कमी होतं. तर मग मी विचार केला की अरे 2800 मध्ये आपण इथून अमृतसरला जाऊया, आणि अमृतसरवरून काश्मीरला आम्ही फ्लाईटनी गेलो, जी की आम्हाला दोघांचे मिळून 5-5.5 रुपये पडलेले. आय एम टॉकिंग अबाउट 2022, आणि आम्ही तेव्हा गेलो. आता ऑब्व्हियसली फ्लाईटचे पण प्राइसेस वाढले असतील, पण आमच्या ते 5-5.5 हजारामध्ये आमची ती फ्लाईट झाली होती. त्यात ओंकारकडे क्रेडिट कार्ड होतं HDFCचं, तर आम्हाला थोडं डिस्काउंट वगैरे मिळून ते 5-5.5 हजार रुपयामध्ये आमची अख्खी फ्लाईट, 2 जणांची फ्लाईट बुकिंग झाली होती. आणि जे 14,000 एकाचे जे आम्हाला द्यायला लागत होते फ्लाईटचे पैसे, सो ते आम्ही डायरेक्ट अमृतसरच्या ट्रिपमध्ये फिरवले. म्हणजे विचार करा तुम्ही, 5,500-6 हजार रुपयामध्ये आम्ही जाऊन आलो, आणि जे दोघांचे मिळून आमचे 14,000 रुपये जाणार होते, त्यात एक 10,000 त्यातले पण वाचवलेच आम्ही ऍक्च्युली, कारण एवढा खर्च झालाच नाही. जर तुम्ही स्टेचा बघाल तर काय 2 दिवसाचा स्टे बुक करावा लागला, कारण की ते ऑब्व्हियसली
10 ते 10च असतं. सो त्यामुळे त्या दिवशी रात्री पोहोचणार तर 2-2.5 हजार रूमचे स्टेचे झाले, जेवणाचे झाले असतील, आणि ते हॉप अँड हॉपर्स बसचे 450-450च्या हिशोबाने किती झाले? 900 म्हणजे 1000 रुपये 4-5 हजारामध्ये अख्खी आमची अमृतसरची ट्रिपच झाली, म्हणजे जेवणाचे वगैरे पण त्यात ऍड केले तर. म्हणजे कुठे 14,000 28,000 रुपये आमचे जात होते. तर ते वाचून आम्ही ट्रेननी गेलो अमृतसरला, जे की आमचे काय ट्रेनचे घ्या 3,000 आणि अजून राहण्याचे म्हणजे 10,000 आमचं अख्खं ते डेस्टिनेशन कव्हर झालं. आणि अजून 6,000 टाकून आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे 16-17 मध्ये आमची फ्लाईटमध्ये बसण्याची पण हौस पूर्ण झाली, आणि आम्ही श्रीनगरला पण पोहोचलो. विजून 2-3 तासामध्ये आम्ही पोहोचलो सुद्धा, कारण की अमृतसर वरून जवळ आहे काश्मीर. सो मित्रांनो, ही होती पूर्ण आमची अमृतसरची जर्नी. तर ह्या जर्नीमध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, की कुठे स्टे करायचं, कुठे फिरायला वगैरे जायचं, कुठे काय शॉपिंग वगैरे करायची, आणि पूर्ण टायमिंग वगैरे तर तुम्हाला कळालंच असेल की कसं आम्ही अमृतसर फिरलो ते. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो याचा पार्ट 2 सुद्धा येणार आहे. सो मंडळी प्लीज स्टे ट्यून, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.